नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी या मालिकेचा लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आता इकडे मात्र शशांकने ज्या दोन मुलीला आता पैसे घेऊन ॲडमिशन देण्यासाठी आता पैसे घेतलेले असतात ते म्हणजे विश्वंभरच्या नावावरती आणि याचाच आता माहिती जेव्हा विश्वंभरला मिळते तेव्हा मात्र आता विश्वंभरने शेलारेच्या घरी जात आता म्हणजे शशांकच्या कानाखाली मारत आता इकडे मात्र शेलारेच्या घरी पुन्हा वादळग्रस्त आता वादळ आलेलं असतं आणि हा सर्व काही प्लॅन असतो श्रावणीला त्रास देण्यासाठी, तो म्हणजे नंदा अक्कानेच रचलेला असतो. खरंच आता जेव्हापासून विश्वंभर इकडे त्याच्या म्हणजे शशांकला आता कानपट्टीत मारून गेलेला असतो तेव्हापासून आता शोभाने इकडे श्रावणीचं जगणं मुश्किल केलेलं असतं आणि आता श्रावणीने सुद्धा शोभाला सांगितलं आहे की माझ्या वडिलांनी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, शशांक भाऊजीने असं केलेलं आहे म्हणूनच आता मात्र त्यांनी त्यांच्या कानाखाली लावली आणि त्यांनी योग्यच केलं. तेव्हा मात्र आता शोभाने इकडे श्रावणीला जोपर्यंत तू सिद्ध करणार नाही तोपर्यंत या घराच्या आत पाऊल ठेवायचं नाही असं सांगितलं असतं आणि इकडे खरंच आता या लेटेस्ट प्रोमोमध्ये श्रावणीने शोभासमोर कशा प्रकारे आता इकडे शशांक गुन्हेगार आहे हे सिद्ध केलेलं आहे हे आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्या लेटेस्ट प्रोमोमध्ये नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे सविस्तर या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता अलकनंदाला जेव्हा हा जो काही रुद्रप्रताप आहे तो सांगते की मॅडम इकडे शशांक जो की आता श्रावणीच्या नणदचा नवरा आहे तो ना आता इकडे पैसे घेऊन ॲडमिशन देतो असं आता विश्वंभर सरांच्या नावावर करत आहे. त्यावर आता इकडे अलकनंदाला लगेच आयडिया सुचते आणि बोलते की अरे बापरे, हे तर खूप छान गोष्ट आहे, तू एक काम कर, मी सांगतो ना रुद्रप्रताप तसं कर. त्यावर आता ही गोष्ट आपल्याला विश्वंभरपर्यंत पोचवावी लागेल आणि त्यानंतर त्याला राग आला की तो शेलारेच्या घरी जाऊन नक्कीच काही ना काही करणार. त्यानंतर पुन्हा श्रावणी आयुष्यात दुःख चालू होणार आणि माझा आनंद. इकडे मात्र आता लगेच रुद्रप्रताप येतो आणि लगेच सांगतो की साहेब तुम्ही म्हणजे शशांकला काही पैसे घेऊन ॲडमिशन देण्यासाठी सांगितलं आहे का. त्यावर इकडे लगेच भैयासाहेब बोलतात मी कशाला करणार आहे, हे बघा मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढून आणला. तर इकडे रुद्रप्रतापने आता शशांक कशा प्रकारे लोकांसोबत बोलतो, कशा प्रकारे त्यांच्याकडून पैसे घेतो हा सविस्तर व्हिडिओ काढून आणलेला असतो. तेव्हा मात्र आता नंदा अक्काच्या सांगण्यावरून आता लगेच हा रुद्रप्रताप साहेबांना तो व्हिडिओ दाखवते आणि साहेब कसलाही विचार न करता आता सरळ पृथ्वीला घेऊन गाडी काढत शेलारेच्या घरी जाता. आता शेलारेच्या घरी गेल्यावरती इकडे मात्र आता श्रावणीला वाटतं की बाबा आपल्याला भेटण्यासाठीच आलेला आहे. श्रावणी आता लगेच धावतच इकडे मात्र साहेबांकडे जाते. तेव्हा मात्र आता साहेब श्रावणीला बोलतात की दूर राहायचं. ज्या दिवशी मी तुला सांगितलं ना तू लग्न करून या घरामध्ये आली त्या दिवसापासून तुझा आणि माझा संबंध काहीच नाही आहे, लांब राहायचं. आणि तो शशांक कुठं आहे, तुम्ही शेलारेच्या घरच्यांनी ठरूनच चुकवलं का की मला आयुष्यात शांततेत जगू द्यायचं नाही आहे. त्यावर शुभू बोलतो की साहेब काय झालं, तुम्ही आम्हाला सांगा तर साहेब काय झालं. त्यावर आता इकडे मात्र शुभूला लगेच बोलतो की तुझा भाऊजी शशांक कुठं आहे. तेवढ्यातच आता गाणे म्हणत बाहेरून दरवाजामधून शशांक आतमध्ये येतो. तेव्हा असं साहेबांना एवढा रागात बघून तो हादरतो आणि आता शशांक समोर आल्यावरती लगेच पृथ्वी बोलतो की दादा शशांक. आता इकडे मात्र भैया साहेब शशांक समोर जाते आणि जबरदस्त कानाखाली मारते. तेवढ्यातच तिथं शोभा येते आणि बोलते की नाही बाई तुम्ही काय केलं, असं नाही करू शकत साहेब तुम्ही, म्हणजे तुम्ही शिक्षण मंत्री आहे म्हणजे कुणालाही मारू शकता का. त्यावर आता इकडे लगेच साहेब बोलतात की तुझ्या नवऱ्याने काय केलं माहिती आहे का, माझ्या नावावरती मात्र काही मुलींपासून त्यांची ॲडमिशन आता कॉलेजमध्ये करून देणार यासाठी पैसे खाल्लेले आहेत आणि आता मात्र पुन्हा जर असं केलं ना शशांक तू तर मी तुला आता पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा मात्र आता इकडे असं बोलत आता लगेच साहेब निघून जातात. तेव्हा शोभा आता लगेच श्रावणीच्या कानाखाली मारते आणि जशी तुझ्या बापाने माझ्या नवऱ्याच्या कानाखाली मारलेली आहे ना तशीच हे परत घे. आणि आता लगेच इकडे अनुराधाचा पारासुद्धा आता वाढलेला असतो कारण जावयाला श्रावणीच्या वडिलांनी आता इकडे मात्र चांगलीच
थापड लावलेली असते. तेव्हा आता इकडे अनुराधा धरते हात आणि इकडे मात्र आता श्रावणीला घराबाहेर काढते आणि जोपर्यंत तू सिद्ध करत नाही की इकडे शशांक गुन्हेगार आहे तोपर्यंत मात्र आता तू या घरात यायचं नाही, कारण आता तुझ्या बापाने केलेल्या या कर्माची शिक्षा त्याची लेक भोगणार. तेव्हा आता शुभू समजावण्याचा प्रयत्न करतो, पण इकडे नेहमीप्रमाणे अनुराधा काहीही ऐकत नाही, कारण शोभाने तिला भडकून दिलं असतं. तेव्हा मात्र आता अनुराधा लगेच दरवाजा लावून घेते आणि आता इकडे मात्र श्रावणीची पुन्हा पायपीट चालू होते. आता श्रावणी लपून बसलेली असते आणि पुन्हा इकडे मात्र आता लगेच शशांकच्या मागावरती राहते. आता शशांकच्या मागावरती राहते तर आता एवढ्यातच देवाच्या कृपेने ती बाई शशांकचा पत्ता शोधत आता शशांकच्या घरीच म्हणजे श्रावणीच्या घराच्या आजूबाजूला शशांकसोबत बोलताना इकडे मात्र श्रावणीला दिसते. तेव्हा मात्र आता श्रावणी लगेच जाते आणि जेव्हा शशांक त्या बाईसोबत बोलून दूर निघून जातो तेव्हा आता श्रावणी लगेच काहीही न सांगता अशीच बोलता बोलता त्या बाईकडून वधवून घेते की शशांकने काही पैसे घेतलेले आहेत तिच्याकडून लाखो रुपये, की तिच्या मुलीला ॲडमिशन मिळावी म्हणून, पण आता मिळत नाही आहे म्हणून ती शशांकला सारखं कॉल करत आहे. तेव्हा मात्र आता श्रावणीच्या पायाखालची जणू जमीनच सरकते की बाबा जे बोलत होते तेच सत्य आहे. आणि आता त्या बाईला घेऊन जेव्हा शशांक घरी असतो त्या समोर आता शशांक समोर त्या पैसे दिलेल्या बाईला घेऊन आता इकडे घेऊन जाते अनुराधासमोर आणि अनुराधाला बोलते की माझ्या बाबाने काहीही वाईट चुकीचा हेतू घेऊन शशांकच्या कानाखाली मारलेली नाही आहे. हे बघा, या बाई जोडून आता शशांक भाऊजीने पैसे घेतलेले आहे आणि ते पण ॲडमिशन मिळवून देण्यासाठी, आणि आता त्यांचा फोनसुद्धा उचलत नाही. आणि बघा आता मात्र ही बाईच तुम्हाला काय सत्य सांगणार. तेव्हा ती बाई आता सर्वांसमोर ते सत्य सांगते. तेव्हा आता श्रावणी लगेच शशांकला आता धमकावते की तुम्ही जर या बाईचे पैसे परत केले नाही आणि आणखीन किती बायांना तुम्ही असं शिक्षणाच्या नावाखाली पासून पैसे घेतले, सर्वांचे परत केले तर बरं, नाहीतर माझे वडील तर नाही पण मी आताच तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार. तेव्हा मात्र आता इकडे शशांकचा खरा चेहरा जेव्हा श्रावणीने सर्व शेलारे कुटुंबाच्या समोर आणलेला असतो तेव्हा मात्र आता शोभाची सुद्धा बोलती बंद झालेली असते. पण मात्र इकडे आता हा जेव्हा नंदा अक्काचा डाव फसलेला आहे तेव्हा नंदा अक्कासुद्धा खूप दुःखात गेलेली असते. खरंच आता प्रेक्षकांनो लवकरच ही जी काही श्रावणी आहे खूप हुशारीने आता नंदा अक्काचा खरा डाव इकडे मात्र विशुंभर समोर आणणार आहे. आणि खरंच असे जबरदस्त टर्निंग पॉईंट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलवर नवीन असा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली. स्वामी समर्थ.